विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे आणि या यश मिळाल्यानंतर आता आपण बघितलं तरुण आहे तिकडं ठाण्यावरती फिरकत आहे आणि इकडं मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनी आलेल्या आहेत। ताई काय सांगा, आपलं नाव सांगा आणि आपण कसा आनंद साजरा करताय? मी दीपाली केदारकर या ठिकाणी 4 महिन्याचा जो मराठा आरक्षणाचा लढा सुरू होता त्याला आज यश मिळालेलं आहे। आमच्या मनोज दादांना आज यश मिळालेलं आहे। संपूर्ण सकल मराठा समाज त्यांचा धन्यवाद व्यक्त करतोय। आज आमची खरंच मनापासून दिवाळी आहे। ताई मी याच्या आधी पण तुम्हाला बोललो होतो त्यावेळेस तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू होते। ऍक्च्युली आता ज्यावेळेस आपलं उपोषण चालू होतं तुम्ही उपोषणाला बसला होता त्यावेळेस पण मी तुमच्याशी चर्चा केली होती। तुमच्या डोळ्यामध्ये आनंद त्यावेळेस अश्रू होते, आता आनंद अश्रू आहे। त्याच्यामुळे इतका आनंद झालाय की आज आम्हाला पहाटेच लुटत फोन आले की आरक्षण मिळालं आपल्या हक्काचं। आम्हाला आज किती आनंद साजरा करावा किती नाही, आम्ही इतकं खूप वेळ झाला आणि खरंच आज आम्हाला मनोजदारांनी आम्हाला खरंच बहिणीला आहेर दिला। आज हे आम्हाला आयुष्यभराचा आहेर दिला आज मनोजदारांनी आणि यापुढे आम्हाला त्यांची भेटण्याची संधी मिळाली तर खरंच आम्ही सगळ्या महिला त्यांच्या पायाशी तिथं जाण्याची आमची तयारी सुद्धा आहे। आज खरंच मनोज जरांगे आज तुम्ही आम्हाला पैठणी दिलेली आहे, पैठणी लाख मोलाची आजची तारीख खऱ्या अर्थाने आमचं दिवाळी नसत 8 तारखेला आम्ही खरी दिवाळी पुढे साजरी करणार आणि मराठा समाज काय आहे हे आज जगाला दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे मला जरांगे पाटील त्याच्या सहकारी बांधव आणि माझ्या सगळ्या भगिनी यांना मनसेचा शांतपण करून मी सगळ्यांना अभिनंदन आणि गौरव व्यक्त करते। आपण काय सांगा, कसा आनंद साजरा करताय? अतिशय उत्साहपणे धाराशिव मध्ये मी आनंदी पाटील अतिशय उत्साहीपणे आम्ही उत्सव साजरा करत आहोत आणि आज सांगताना मला मनोज दादाबद्दल एक सांगता येईल की याच चौकामध्ये आम्ही 3-4 तारखेला तुमच्या समोरच होतो। तिथंच 56 कोटी मराठा एकत्रित येऊन आम्ही आज जल्लोष साजरा करत आहोत आणि हे टिकणारे जे आरक्षण दिले त्यामुळे शिंदे सरकारचे मी धन्यवाद मानेन। लाख मराठा धन्यवाद। आपण काय सांगा? आम्ही संजय हवालदार आम्ही 2 महिन्यापूर्वी उपोषणासाठी बसलो होतो आणि आता खूप वाईट वाटत होतं, म्हणजे दुःखाचे दिवस होते ते आणि 2 महिन्यानंतर हा आनंदाचा दिवस आज खूप आनंद होते। आमच्या आनंदाची दिवाळी साजरी होते। आपण बघतो इथं गुलाल उधळून आनंद साजरा करण्यात येत आहे। बा तू काय सांगशील, कितवीला आहेस? मी 12वीला आहे। माझे नाव साक्षी बुचेकर आहे। मी याच्या आधी पण उपोषणाला बसले होते पण मला आज इतका आनंद होत आहे की ह्या आनंदाचे मी शब्द सुद्धा अपुरे पडत आहेत आनंद साजरी करण्यासाठी आणि मला एवढा आनंद होत आहे की एका आठवड्यात 2 वेळेस दिवाळी साजरी करण्यात भेटत आहे। म्हणून मी मनोज जरांगे पाटील यांची खूप आभारी आहे। त्यांच्या पाठीशी आम्ही मराठा सदैव राहणार। नाव सांग आणि काय सांगशील? माझं नाव पल्लवी प्रसाद दसपुते आणि उपोषणाला बसलेला खऱ्या अर्थानं आम्ही याचा आनंद साजरा करत आहोत। आता असं वाटत आहे आता मी लाईफ लॉंग एज्युकेशन घेऊ शकते। मुलींना सगळ्या सवलती झाल्यात त्याच्यामुळे आता मला कसलीही भीती नाही। त्याच्यामुळे मी आता लाईफ लॉंग एज्युकेशनच घ्यावं अशी माझी आता इच्छा झाली आजपासून। म्हणजे खऱ्या अर्थाने आज दिवाळी ही मला आज साजरी करू वाटायला लागलेली आहे। तरी मी जरांगे दादाचं मी खरंच आभार मानते। महाराजानंतर मला दुसरा वाघ आता जरांगे दादाच दिसणार। तू काय सांगशील, तुझं काय नाव आहे? माझं नाव कृतिका दसपुते। कारण मला आरक्षण नव्हतं त्याच्यामुळे मला पेपर मधून उठवण्यात आलं, ते पण एक वेळेस नाही खूप वेळेस। पण आता आपण पाहतोय तुला काय झालं होतं, आरक्षण नव्हतं आणि फीस नसल्यामुळं परीक्षेमधून उठवण्यात आलं होतं। आता अशी इथून पुढे अशी कधी वेळ येणार नाही माझ्यावर आली, अशाच कितीक मुलींवर पण आली होती। म्हणजे अशी वेळ आता इथं कुठल्याही मुलीवरती येणार नाही। मला तुझ्या डोळ्यामध्ये आनंद असून दिसत आहे। आपण पाहू शकतो खरं तर ही मुलगी, नाव काय म्हणलीस? कृतिका दसपुते, कृतिका प्रसाद दसपुते। प्रतिका जी आहे तिला परीक्षेमधनं आरक्षण नसताना पैसे फीस नसल्यामुळं परीक्षेमधून उठवण्यात आलं होतं आणि हेच कुठेतरी मराठा समाजाचं दुःख होतं आणि मराठा समाजाला येणाऱ्या अडचणी होत्या आणि त्यात कुठेतरी आता सुटताना दिसत आहेत। तू विशाल न्यूजशी बोलली त्याबद्दल धन्यवाद। ताई तुमचं नाव काय, काय कसा आनंद साजरा करताय? खूपच आनंद झालाय मला आणि मराठा समाजामध्ये जरांगे भाऊने एकी निर्माण केली आणि त्याचं फळ आज मिळालं ही खरंच अभूतपूर्व क्षण आहे आणि हे कोणच मराठा समाज आणि बंधू आणि भगिनी विसरू शकणार नाही आणि इतका हा आजचा दिवस आनंदमय आहे। अक्षरशः आम्हाला नाचावं वाटतं इथं आज। तुम्ही काय सांगाल?
मी शब्दात तर व्यक्त करू शकत नाहीये की जेवढा त्यांचं जरांगे पाटलांचं कौतुक करावं तेवढं खूपच कमी आहे. पण मी ज्या ह्याची आतुरतेने वाट पाहत होते तर तो क्षण आज आलेला आहे आणि शब्दात तर ते सांगताच येत नाही. आणि मराठ्यांना एकच माझं की जास्तीत जास्त एक रिक्वेस्ट आहे की एक मराठा लाख मराठा. जर एकीचा बळ आपण काय करू शकतोय तर ह्या माध्यमातून जरांगे पाटलांनी खूप चांगल्या पद्धतीने दाखवून दिलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. काय सांगा फुगडी घालून आनंद साजरा करतायत? मी सिद्धी संकेत सूर्यवंशी. आनंद कसा व्यक्त करावा हे आमच्याही लक्षात येत नाहीये. आम्ही कसा जल्लोष करतोय, काय काय करावं, नवीन काय करता येईल या विचारामध्ये आम्ही फक्त आमची फुगडी वगैरे घालून जल्लोष साजरा करत आहे. आमच्या मराठा समाजाची जी हिंदू संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे आम्ही वेगवेगळे जल्लोष सण साजरे करतो. फुगडी घालून त्यामुळे आम्ही आनंदाने फुगड्या साजरा करत आहोत. आम्ही त्याच्यासोबत आम्ही तुम्ही काय सांगाल? आम्हाला इतका आनंद झालाय की अक्षरशः आनंदात पावाला झाला, एवढा आनंद झालाय आम्हाला. आज आमच्या 70 वर्षाचा वनवास मिटलेला आहे. आपण बघतो इथं मोठ्या प्रमाणावर महिला फुगडी घालून आनंद साजरा करत आहे आणि आपण धाराशिवमध्ये फायदा केला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे. मराठा समाज जो आहे तो या ठिकाणी आपण दाखवू शकतो. मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज एकत्र आलेला आहे आणि फुगडी किंवा दाखवत आहे. आनंद उत्सव साजरा करत आहे. आपण थांबूयात आणि अशा प्रमाणात पाहत राहणार आहोत. विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.